तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव पासून. तर आता इथे अर्णव कर्णिकाला घेऊन आलेला असतो ईश्वरीच्या घरी. तर आता इथे ईश्वरी घेते कर्णिकाला, कारण आता इथे कर्णिका खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. कुनू कुनू असं म्हणून आता इथे ईश्वरी घेते तिला. काय झालं कणूला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे सुप्रियाला पण वाईट वाटतंय बघून. काय झालं असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. तर आता खूप रडत असते. कोणी का मामीची आठवण येत होती असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता तेवढा तर शुभांकर बाहेर येतो. आठवण येत होती मामीची असं म्हणते ती. काय झालं असं म्हणते ती. तर आता गप्प बसते बघा प्रेक्षक हो कर्णिका. तर आता खेळायला लागते ईश्वरी तिच्यासोबत. मामीची बोलायचं आहे म्हणून रडत होतीस तू असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी वळून बघते अर्णवकडे. सर असं म्हणते ईश्वरी. तुम्ही एकटेच घेऊन आलात तिला असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो नाही. तर आता इथे पाठीमागे सगळे बसलेले असतात बघा प्रेक्षक राजशिर्के मंडळी. तर आता इथे ते बाहेर येतात गाडीतून. तर आता इथे त्याच्यामध्ये अंजली असते, आजी असतात, आकाश असतो आणि आता इथे अविनाश सुद्धा असतो. तर आता ते चौघेही येतात बघा प्रेक्षक गाडीच्या बाहेर. तर आता इथे आजीना खूप बरं वाटतं. कर्णिका रडायचं थांबते म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप इमोशनल सीन असतो. तर आता इथे ते चौघेही येतात बघा प्रेक्षक ईश्वरीच्या घराकडे. तर आता ते आतमध्ये येतात. तर आता इथे खूप जास्त आनंद होतो सुप्रियाला आणि नम्रताला. तर आता इथे आजी वरती येतात. तर आता इथे ईश्वरी घेऊन थांबलेली असते कुणिकाला. ईश्वरी ती परत रडायला लागली तर आम्ही काय करणार असं म्हणतात आजी. ती नाही राहणार तुझ्याशिवाय असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे वळून बघते ईश्वरी सुप्रियाकडे. तर आता इथे सुप्रिया जा म्हणून सांगते तिला. तर आता इथे ईश्वरी यायला तयार होते बघा प्रेक्षक हो राजशिर्क्यांच्या घरात. तर आता अंजलीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलेच असतात. तर अविनाश आणि आकाश काय बोलतच नाहीत. आजी तेवढंच बोलतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक तयार होत असते आणि तिथेच पाठीमागे झोपलेला असतो अर्णव. तर आता इथे तो बघतो ईश्वरीला. मी सिंदूर असं म्हणतो तो. मी सिंदूर असं म्हणून ओरडायला लागतो तो. मी सिंदूर असं म्हणून ओरडायला लागतो तो. तर आता ती वळून बघते. गुड मॉर्निंग सर असं म्हणते ईश्वरी. काय म्हणालात का असं म्हणते ती. मला एक प्रश्न पडलाय असं म्हणते तो. तुला मी काल का घेऊन आलो इथे परत असं म्हणते तो. झालं तुमचं सकाळ सकाळ चालू गोष्टी शोधतात ना मला बोलायला असं म्हणते ईश्वरी. आणि माझ्याशी भांडायची असं म्हणतो तो. कारण काढायची गरजच नाही ना असं म्हणतो तो. ओ मिस्टर राजशिर्के असं म्हणते ईश्वरी. मला काय ताणे नंतर मारा. आधी ते शिर्केंचं जे झोपेमध्ये 3-3 कॉल कट केलेत ना त्यांना कॉल बॅक करा असं म्हणते ईश्वरी. विचारा काय काम होतं ते असं म्हणते ईश्वरी. करतो माहिती असं म्हणतो तो. झोपलेत आणि मला सांगतायत असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आपला फोन बघतो. मी सुंदर तुम्हाला उठवलं का नाही. माझी त्या जॅपनीज जॅकीमुका सोबत मीटिंग होती असं म्हणतो तो. बघितलात ना हिरोशिमा सोबत तुमची मीटिंग होती आणि झोपला. तोशिमोका असं म्हणतात इथे अर्णव. जे कोणी असेल त्याने झोपलेत आणि मला ताणे मारतायत असं म्हणतो. त्याची फाईल स्टडी करत झोपलो होतो मी. इट्स टू लेट असं म्हणतो तो. तर आता तो टाइम बघतो. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो फाईल बघतो उघडून. तर आता तो जात असतो. मध्येच का बसलीस इथे येऊन बस ना असं म्हणतात इथे अर्णव. हे काय करतेस तू असं म्हणतात इथे अर्णव. काय चाललंय तुझं. माझी महत्वाची मीटिंग आहे. उडाले सगळे पेपर्स असं म्हणतात इथे अर्णव. आज मीटिंग वगैरे सगळं कॅन्सल असं म्हणते ईश्वरी. आज आपण आपल्या भाजीला घेऊन गार्डनला जाणार आहोत असं मी प्रॉमिस केलंय तिला असं म्हणतात इथे ईश्वरी. प्रॉमिस केलं असं म्हणतो अर्णव. प्रॉमिस केलंस तू मला विचारत असं म्हणतो तो. त्यात माझं काय चुकलं असं म्हणते ईश्वरी. तुमच्या मीटिंग्स रोजच असतात. आपण काय रोज घेऊन जातो का तिला गार्डन मध्ये असं म्हणते ती. आणि तिच्या साठी तर मी सगळं करत आले ना असं म्हणते ती. माझी खूप महत्वाची मीटिंग आहे मला जावं लागेल असं म्हणतो अर्णव. काय आहे म्हणजे तुम्ही नाही येणार आहात मग असं म्हणते ती. खरंच नाही जमणार आहे मला असं म्हणतो तो. महत्वाची मीटिंग आहे उगाच असं म्हणतो तो. तर आता इथे पेपर्स उघडे करतो सगळे आणि घेतो आणि आता फाईल्स मध्ये ठेवतो बघा प्रेक्षक. तर आता इथे तर बघतो ईश्वरीकडे. खरंच गार्डन मध्ये जाणार का तुम्ही असं म्हणतो. हो असं म्हणते ईश्वरी. आम्ही गार्डन मध्ये जाणार खूप मजा करणार खूप गप्पा मारणार असं म्हणते ईश्वरी. गप्पा असं म्हणतो अर्णव. गप्पा. तर आता ईश्वरी म्हणते हो मी आणि ते बोलतो असं म्हणते ईश्वरी. तिची भाषा मला कळते. हा खूप मजा करणार फिरणार गप्पा मारणार फुगे घेणार तुम्ही बसा मीटिंग खेळत असं म्हणते ईश्वरी. तर आता डायर घेतो तो तिचा आपल्या हातात. तुम्हाला दोघींना ना खूप बोर होणार आहे माझ्याशिवाय असं म्हणतो. काही बोर वगैरे होणार नाही आणि एवढंच असेल तर या ना आमच्यासोबत मग असं म्हणते ईश्वरी. मीटिंग आहे तुला माहिती आहे ना असं म्हणतो अर्णव. माहिती असं तरी मुदाम केलंस ना तू सगळं असं म्हणतो तो. तर घेस म्हणून ड्रायव्हर देतो तो. चिडतो आता इथे अर्णव खूप. शिर्के असं म्हणतो अर्णव. तर आता तो बाहेर जातो. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे वल्लरी काहीतरी विचार करत असते. तर आता ती म्हणते मी केलेला एवढा मोठा गेम फेल झाला ह्या लोकांमुळे. किती मूर्ख आहे ह्या घरातले लोक. लहान बाळ काय रडत नाही का कोणाच्या घरात. हे काय कारण झालं ते ईश्वरीला परत आणायचं. आता काय मारेल आणखीन उड्या. तर आता इथे ईश्वरी येते बघा प्रेक्षक चहा घेऊन. तर आता ती म्हणते गुड मॉर्निंग मामी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती आतमध्ये येते स्त्रियांनी चहा घेऊन. तुमच्यासाठी कडक चहा आणलाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुमची झोप उडवण्यासाठी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती म्हणते कालच उडाली ना तुमची झोप असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे वल्लरी चिडत्याने म्हणते माझी झोप कधीच उडत नसते आणि पण स्पष्टच सांगते असं म्हणते वल्लरी. तू इथे परत आल्याचा आम्हाला अजिबात आवडलेलं नाही असं म्हणते ती. हे बरोबर आहे. मलाही अशी खरी बोलणारी माणसं आवडतात. म्हणजे कधी कधी तरी तुम्ही खरं बोलताच तर असं म्हणते ती. चल निघ इथून असं म्हणते आता इथे वल्लरी. मी जाणार आहेच हो.
मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती म्हणून इथे आले असं म्हणते ती. कसली प्रश्न असं म्हणते वल्लरी. आता राकेश जिजूंची याददाश्त केली, पण त्यांच्या नंतर ह्या घरात माझा शत्रू नंबर 2 कोण आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. बारशाचं डेकोरेशन मध्ये ते फोटोज कुणी ठेवले आणि का ठेवले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळायलाच हवी ना मला असं म्हणते ईश्वरी. या फोटोचा मला काय संबंध, तुझ्या आईला तर मी अजून भेटले पण नाहीये, मग हे सगळं तू मला काय सांगतेस असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे ईश्वरी म्हणते कारण तुमच्यावर डाऊट आहेच मला असं म्हणते ईश्वरी. फक्त हे सगळं तुम्ही का केलं असेल याचं कारण सापडत नाही मला असं म्हणते आता इथे ईश्वरी. पण एकदा का ते कारण मला सापडलं, तुमची बाराखिडी कसं बसवते की नाही बघा असं म्हणते ती. तर वल्लरी म्हणते काय धमकी देतेस मला असं म्हणते ती. नाही हो असं म्हणते ईश्वरी. चहा द्यायला आली आहे मी, घ्या घ्या. एकदम कडक झालंय चहा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती चहा देते का प्रेक्षक हो वल्लरीला. तर आता इथे ईश्वरी चहा पिते आणि म्हणते बहुत बढिया. तर आता ती वल्लरीला देते उष्टा चहा. तर आता इथे वल्लरी नको म्हणते. तर आता इथे ईश्वरी चहा ठेवते तिथेच. तर आता इथे ईश्वरी निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे वल्लरी खूप चिडलेली असते. तर आता ती विचार करत असते, परत आली असतीस ना तर जास्त काळ तुला इथे टिकू देणार नाही आहे मी, आणि तूच काय तुझ्या त्या बहिणीला सुद्धा सून करून घेणार नाही आहे मी असं म्हणते वल्लरी. हा हुकुमाचा पत्ता बाहेर काढायची वेळ आली आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता दुसरा प्लॅन असतो बघा प्रेक्षक तिचा. तर आता ती आपला फोन बघते. तर आता ती कॉल करते. तर आता ती बोलायला लागते. हॅलो असं म्हणते ती. मी बोलते, एक काम करायचं. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी काय काय सांगते. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. काय जमेल ना असं म्हणते वल्लरी. गुड असं म्हणते ती. तयारीला लागा असं म्हणते ती. तर आता इथे हसते बघा प्रेक्षक वल्लरी. तर आता इथे वल्लरी चहा घेते आणि आता ती तो चहा बघून म्हणते कडक चहाची गरज मला नाही, तुला लागणार आहे असं म्हणते वल्लरी ईश्वरी. तर आता इथे सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तुम्हाला नाश्ता वाढू असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी वाढत असते. तर आता इथे अविनाश वाढून घेते. ईश्वरी बारशाच्या दिवशी जे काय घडलं ते आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं असं म्हणतात आता इथे आजी, आणि त्यामुळेच कदाचित रागाच्या भरात आम्ही तुझ्याशी जास्तच वाईट वागलो असं म्हणतात इथे आजी. हो म्हणजे आम्ही असं म्हणतो अविनाश. अविनाश अजून माझं बोलून व्हायचंच म्हणतात आजी. तुझं आणि तुझ्या आईचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी हॉटेलमध्ये जे घडलं त्या मागे कोणाचा तरी कट होता बरोबर असं म्हणतात आजी. हो आजी असं म्हणते आता ईश्वरी. आणि त्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी तू प्रयत्न करत होतीस असं म्हणते आजी. हो असं म्हणते ईश्वरी. मग तुझे ते प्रयत्न चालू ठेव असं म्हणतात आजी. तर वल्लरी सगळं ऐकत असते. कारण सात्विकाला उद्ध्वस्त करणाऱ्या त्या घटनेमागे कोण होतं हे मलाही जाणून घ्यायचं असं म्हणतात आजी. माझ्या लेकीच्या मृत्यूला जबाबदार असणारे त्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार असं म्हणतात होते इथे आजी. आणि तुझ्या आईची काही चूक नव्हती हेही तुला सिद्ध करावे लागेल असं म्हणतात आजी. हो आजी असं म्हणते आता इथे ईश्वरी. काहीच हरकत नाही, पण माझी एक अट आहे. काय असं म्हणते ईश्वरी. घरात गुन्हेगार पुढे येईस तोपर्यंत आकाश आणि नम्रताचं लग्न होणार नाही असं म्हणतात होते इथे आजी. तर आता इथे वल्लरीला खूप जास्त आनंद होतो. आजी पण असं म्हणतात इथे अर्णव. या सगळ्यांमुळे आकाश आणि नम्रतावर अन्याय होत असं नाही वाटत का तुला असं म्हणतो अर्णव. नाही, कारण मी लग्न मोडत नाहीये, फक्त पुढे ढकलते असं म्हणतात आता इथे आजी बघा प्रेक्षक. तर आता इथे वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ईश्वरीने त्या व्यक्तीला समोर आणलं की मग लग्न होईलच असं म्हणतात आजी. ईश्वरी तुझं या घराशी असलेलं नातं टिकवण्यासाठी आणि तुझ्या बहिणीचं नातं जोडण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे असं म्हणतात आता इथे आजी. तुला तारेवरची कसरत करावी लागणार आहे, समजलं असं म्हणतात आता इथे आजी. हो आजी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती म्हणते त्या व्यक्तीला मी सगळ्या समोर आणून माझी आई निर्दोष होती हे लवकरच सिद्ध करेन मी असं म्हणते इथे ईश्वरी. वाट बघ, किमान ह्या जन्मात तरी तुला तो गुन्हेगार सापडणार नाही. अँड दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी मनातल्या मनात. तर आता इथे दुपार झाली दाखवलंय. शुभू म्हणत आता इथे नम्रता आहेत. भागेच्या आणि आई नाश्ता करतच आहे असं म्हणते ती. तर आता इथे शुभंकरच्या हातामध्ये काहीतरी असतं. शुभू असं म्हणते नम्रता. हे तू एवढा जुनाट ब्रेसलेट का घातलेस असं म्हणते नम्रता. ए डमे, अगं तू दिलेलं ब्रेसलेट आहे असं म्हणतो शुभांकर, विसरलीस का. तर आता नम्रता म्हणते मी दिलेलं हो असं म्हणतो तो, आणि ते तू अजून जपून ठेवलंस, ग्रेट आहेस रे बाबा असं म्हणते नम्रता. त्याची नेक्स्ट स्टोरी असं म्हणतो तो. तू हे ब्रेसलेट मला दिलंस त्याच्यानंतर मी 10वी शाळेत पहिला आलो, तेव्हापासून हे ब्रेसलेट माझं लकी चार्म आहे असं म्हणतो तो. माझं महत्वाच्या दिवशी हे ब्रेसलेट मी कॅरी करतो असं म्हणतो तो. सुदबू खरं, अरे हे ब्रेसलेट मी तुला दिलं हे मला आठवतच नाही असं म्हणते इथे नम्रता. मला आठवतं असं म्हणतो तो शुभांकर, आणि आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे पण मला काही टेन्शन नाही आहे कारण माझं हे चार्म माझ्यासोबत आहे असं म्हणतो तो. तर नम्रता हसते. अच्छा असं म्हणते ती. पण मला हे सांग हे टिकलं कसं असं म्हणते ती. खूप काळजी घेतो मी याची असं म्हणतो तो. हो पण इतके वर्ष, अगं ढमे असतात काही लोक जी वर्षानुवर्ष आठवण जपून ठेवतात असं म्हणतो तो, आणि काय तुझ्यासारखे असतात जी वर्षानुवर्ष एक साधा फोनही करत नाही तसं म्हणतो तो. तर नम्रता म्हणते अरे शुभू, अरे हे बघ खरंच सॉरी, मला माहिती आहे की मी कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे होतं असं म्हणते इथे नम्रता. पण बघू बरं ब्रेसलेट असं म्हणते ती. तर ब्रेसलेट बघते तो. छान आहे माझा चॉईस असं म्हणते नम्रता.
तर आता इथे शुभांकर बघत असते तिच्याकडे आणि ती बोलतच असते. तर आता इथे शुभांकरला खूप जास्त आनंद होत असतो बघा प्रेक्षक हो. तर ती काय काय बडबडत असते आता इथे नम्रता तो ब्रेसलेट घेऊन आणि तिला खूप छान वाटत असतं. तर आता इथे ते दोघंही भांडायला लागतात मध्येच आणि हसत सुद्धा असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी खेळत असते कर्णिका सोबत. तर आता इथे वल्लरी येते. हे बघ आपण फिरायला जायचं ना मस्त असं म्हणत असते ईश्वरी. आपण छान छान मामी बरोबर फिरायला जायचंय ना. मामाला करू दे, त्याची मीटिंग करू दे, चेटिंग करू दे हा. होय की नाही असं म्हणते ती. आपण फिरायला जायचं, मस्त मस्त फोटोज काढायचे आणि पाठवायचे मामाला आणि त्याला जळवायचं असं म्हणते ईश्वरी. हो की नाही. कोण ते मामी बरोबर फिरायला चाललंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. पहिल्यांदाच फिरायला चाललंय मामी सोबत असं म्हणते ईश्वरी. हो की नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. सोना असं म्हणून खेळत असते आता ती बघा प्रेक्षक हो कर्णिका सोबत. गार्डन मध्ये जायचंय असं म्हणून खेळत असते ती. तर आता इथे पापी वगैरे देते ती कर्णिकाला. तर आता इथे वल्लरी म्हणते अरे वा लाडकी मामी भाचीला गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे वय असं म्हणते वल्लरी. जाणार तुम्ही दोघीच पण घरी परत येणार मामी एकटीच असं म्हणते वल्लरी. अँड दॅट असं म्हणते वल्लरी. तर आता इथे वल्लरी खाली जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ट्रॉलीमध्ये बसवते ईश्वरी कर्णिकाला बघा प्रेक्षक हो. तर आता ती खेळवत असते कर्णिकाला. तर कर्णिका खूप रडत असते. शुक 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 असं करते आता इथे ईश्वरी. तर हा असं म्हणून ती तिला खेळत असते. तर आता ती तिला खाली घेत जात असते. चला चला कोण फिरायला झालंय मामी सोबत पहिल्यांदा असं म्हणते ती. ईश्वरी असं म्हणतात आता ह्याची. अगं एकटीच चाललीस कर्णिकाला घेऊन असं म्हणतात आजी. खरं तर राणव सर पण येणार होते पण त्यांची खूप जरुरी मीटिंग होती म्हणून मग एकटीच चाललेस म्हणते ईश्वरी. नीट जा आणि नीट ये हाच म्हणतात आजी. काळजी घे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आम्ही मस्त फिरणार आहोत छान छान फोटोज काढणार आहोत आणि मामाला जळवणार असं म्हणते ईश्वरी. चला 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 असं म्हणते ती. आजीला बाय बाय करा बाय असं म्हणते ईश्वरी. पंजयची बाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी येते आणि घेऊ जाते आता ती त्या बाळाला. चला चला म्हणून खेळत असते बाळाला ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी खूप आनंदात असते कर्णिकाला चोरायचं म्हणून. तर आता इथे सुप्रिया स्वयंपाक करत असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सुप्रिया स्वयंपाक करत असते. तर आता तेवढ्यातच तिला कॉल येतो. तर आता ती म्हणते हॅलो सुप्रिया देसाई बोलताय का असं म्हणतो आता हवालदार. हो बोलते असं म्हणते ती. आपण हवालदार मोया बोलतोय असं म्हणतो. शुभांकरच्या हल्ल्याची तक्रार संजय देसाईने केली होती असं म्हणतो. त्यांचा फोन लागला नाही म्हणून तुम्हाला फोन केला असं म्हणतो. हा बोला ना असं म्हणते सुप्रिया. त्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ला करणारा एक माणूस पकडला गेला असं म्हणतो आणि त्याने मेन आरोपीचं नाव सांगितलं असं म्हणतो. कोण आहे तो असं म्हणतो माणूस. मारहाण करायची सुपारी दिली होती असं म्हणतो. एका मोठ्या बिझनेस फॅमिली मधून मुलगा आहे असं म्हणतो. बिझनेस फॅमिली मधला असं म्हणतो इथे सुप्रिया. आकाश पाटील असं म्हणून नाव सांगतो आता इथे हवालदार बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शुभू आणि नम्रता काय काय करत असतात आणि आता इथे सुप्रिया बघते त्या दोघांना. तर आता सुप्रियाला शॉक बसतो आकाश पाटील नाव ऐकून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो गेम खेळतो आता इथे शुभांकर. खोटं नाव सांगतो आकाशचं मात्र आता इथे शुभांकरनेच करायला लावलेला असतो हमला. तर आता इथे शुभांकर खेळत असतो नम्रता बरोबर. तर आता इथे सुप्रियाला काय कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे एन्जॉय करत असतात नम्रता आणि शुभांकर. परमेश्वरा हे किती भयंकर आहे. शुभांकरवर आकाशने हराव करवला. यावर विश्वासच बसत नाही माझा असं म्हणते सुप्रिया. या दोघांना असं एकत्र बघून आकाशचा गैरसमज तर झाला नसेल ना असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक संध्याकाळ झालेली असते. तर आता इथे ईश्वरी आलेली असते गार्डन मध्ये कर्णिकाला घेऊन. बघ बघ गार्डन मध्ये आलोय बघ मुलं कशी गार्डन मध्ये खेळतात असं म्हणते ईश्वरी. पहिल्यांदा आलोय आपण हो की नाही असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे गुंड आलेले असतात ती बाई आणि एक माणूस. तर आता ती किडनॅपिंग करणार असतात कर्णिकाची. जा किडनॅपिंग कर जा असं म्हणते ती बाई. तर आता ती बाई येते बघा प्रेक्षक किडनॅपिंग करण्यासाठी. तर आता तो माणूस पण तिथे थांबलेला असतो. अरे वा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता एक बाई येते. अगं बाई किती गोड बाळ आहे तुमचं असं म्हणते ती. अगदी आईसारखंच आहे असं म्हणते ती. अहो नाही नाही मी आई नाही आहे बाळाची मामी आहे मी असं म्हणते ईश्वरी. हो का असं म्हणते ती बाई. खरंच खूप गोड आहे असं म्हणते ती. घरी जाऊन दृष्ट काढा यायची असं म्हणते ती. हो असं म्हणते ईश्वरी. नाव काय तुमच्या बाळाचं असं म्हणते ती. कर्णिका असं म्हणते आता इथे ईश्वरी. कर्णिका वा असं म्हणते ती. तर तेवढ्याच आता इथे फुगा घेऊन पण एक माणूस येतो बघा प्रेक्षक. वा वा खरंच खूप छान नाव आहे असं म्हणते ती. तर आता इथे सगळे गुंड आलेले असतात किडनॅप करण्यासाठी. कर्णिका कर्णिका असं म्हणून खेळायला लावते ती. खेळायला जोयाभूर असं म्हणते ती. हात नका लावू असं म्हणते ईश्वरी. नाही म्हणजे इन्फेक्शन होतं ना लगेच बाळाला म्हणून असं म्हणते इथे ईश्वरी. हो का असं म्हणते ती बाई. सॉरी असं म्हणते ती. तर आता ती त्या माणसाला बोलवते बघा प्रेक्षक होती बाई गुंड. तर आता 2 गुंड असतात ते घेण्यासाठी. फुगे घ्या फुगे असं करत आता इथे एक माणूस येतो. रंगीत रंगीत फुगे असं म्हणतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते हे बघ कणू फुगे आले फुगे असं म्हणते ती. कणू आपल्याला फुगे घ्यायचेत ना असं म्हणते ईश्वरी. फुगे घ्यायचे असं म्हणते ती. तर फुगे घेऊन येतो तो. लहान फुगे मोठे फुगे. अरे बाबू तुला कोणता फुगा पाहिजे असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती लोक किडनॅप करायला आलेली असतात त्यांचा प्लॅन असतो. तर आता इकडे तिकडे बघत असतात ते किडनॅपर्स. तर आता इथे तो माणूस बघा प्रेक्षक हो बाबूसाठी घ्या नाही का आता फुगा असं म्हणतो तो. हो असं म्हणते ती. लाल आहे पिवळा आहे असं म्हणतो तो. कुठला घ्यायचा
लाल हवाय की हा हवाय की हा हवाय असं म्हणते ईश्वरी. सगळे घेऊया. तर आता सगळे फुगे येते ईश्वरी. तर आता इथे लावूया असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी फुगे बांधतच असते. किती छान छान कलर्स आहेत असं म्हणते ईश्वरी. माहितीयेत कुठले कलर्स आहेत ते असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक तो खुणवत असतो किडनॅप करा म्हणून. तर आता तो माणूस येतो बघा प्रेक्षक पळत पळत. तर आता किती पैसे झाले असं म्हणते ईश्वरी. 40 रुपये द्या असं म्हणतो तो. तर आता पैसे काढत असते तर तेवढ्यातच बघा प्रेक्षक पळत पळत येतो एक माणूस. तर आता तो ढकलतो ईश्वरीला. अरे चोर चोर असं म्हणते ती बाई. नीट दिसत नाही का असं म्हणते ईश्वरी. तर आता पाठीमागे बाळ असतं. लाज नाही वाटत का असं म्हणते ती. नाही चोरले असं म्हणतो तो. तर आता इथे बाळ तिथेच असतं. बाई खोटं बोलतात असं म्हणतो तो. आज खोटं बोलताय असं म्हणते ती. चल चल काढ पैसे असं म्हणते ईश्वरी. तर आता तो माणूस बघा प्रेक्षक बाळ तिथेच ठेवलेलं असतं. केली नाही चोरी मी असं म्हणतो तो. तुला इंदोरी झटका दाखवत असं म्हणतो तो. इकडे द्या इकडे जा असं म्हणतो तो. तर आता मारतो बघा प्रेक्षक तो माणूस तिला. तर आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक विसरलेली असते ती कर्णिकाला घेऊन आलीस म्हणून. तर आता इथे ती बाई पाठीमागून सटकते बघा प्रेक्षक तर बाळ तिथेच असतं. तर आता ती ट्रॉली पण तिथेच असते. तर आता ईश्वरी बघा प्रेक्षक किती मंद असते. त्या बाळाला घेते बघा प्रेक्षक ती बाई आणि आता ती घेते आणि पळून जाते बघा प्रेक्षक तर आता इथे ड्रामा चालू असतो आणि आता इथे ईश्वरी बघते तर असं लक्षच नसतं. तर आता इथे ईश्वरी ताई ताई म्हणते. तर आता इथे बघते तर काय ताई ताई म्हणते ती. तर आता इथे ताई ताई बघायला लागते ती. कुठे गेले ह्या असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ती बघते ट्रॉलीकडे. तर आता कर्णिका नसतेच त्यात. तर आता इथे ईश्वरी म्हणते कणू 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 असं म्हणून ओढायला लागते ती. तर आता इथे ईश्वरीच्या डोक्याची हवाच जाते. अरे असं म्हणते ईश्वरी इथं बाळ कुठे गेलं असं म्हणते ती. तर ईश्वरी म्हणते कणू कडू ताई ताई असं म्हणते ईश्वरी. बाळ बघितलं का असं म्हणते ईश्वरी. ओ दादा हे बाळ होतं इथे बघितलं का असं म्हणतात इथे ईश्वरी. बघा प्रेक्षक 10 रुपयासाठी ईश्वरी मूर्ख बाई त्या बाळाला मात्र बघतच नाही आणि घेऊन जाते ती बाई. हे भगवान असं म्हणतात इथे ईश्वरी. आता काय करू कणू कणू असं करून रडायला लागते ती. तर आता तिला काय करायचं सुचतच नाही बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरी पळत जाते. तर आता ती इथे तिथे शोधायला लागते. ओ ताई ह्या बाळाला कुठे बघितल्यात का बघा असं म्हणते आता ईश्वरी. तर नाही नाही म्हणतात सगळेजण. नीट बघा ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे सगळीकडे दाखवत असते ती. ओ ताई त्या बाळाला कुठे बघितलं का असं म्हणते आता ईश्वरी. नाही असं म्हणते ती बाई. ओ ह्या बाळाला कुठे बघितल्यात का इथे असं म्हणते ती. नाही नाही असं म्हणतो तो माणूस बघा प्रेक्षक तर आता इथे कुठे बघू भगवान असं म्हणते ती. काय करू असं म्हणते ती. तर आता अर्णव सरांना फोन लावतेस म्हणते ईश्वरी. तर फोन उचला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे फोन उचलतच नाही बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे ईश्वरी म्हणते फोन का उचलत नाहीत सर. तर आता ती खूप घाबरते. काय करू असं म्हणते ती. घरी फोन करू का असं म्हणते ईश्वरी. नाही 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 घरी फोन केला तर सगळे घरचे प्लॅनिंग होतील असं म्हणते ती. तर काय करू तिला सुचतच नाही. तर आता इथे खूप घाबरते ईश्वरी. तर आता ती इकडे तिकडे पळायला लागते. ताई ह्या बाळाला कुठे बघितलं का असं म्हणते ती. नाही नाही बघितलं असं म्हणतात सगळेजण. तर आता सगळ्यांना विचारते ती. ओ ताई ह्या बाळाला कुठे पाहिलं का असं म्हणते ती. नाही नाही अशी कशी ग तू आई स्वतःचं बाळ तुला सांभाळायला येत नाही असं म्हणते ती. अहो माझं मला कळतच नाही माझ्या बरोबर होतं पण असं म्हणते ती. नुसतं जन्माला घालतात आणि सांभाळता येत नाही मुलांना असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी इकडे तिकडे पळायला लागते काय करू म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरीला खूप टेन्शन येतं. तर आता इथे अंजली आपल्या खोलीमध्ये असते आणि खेळणी ठेवत असते. तेवढ्यातच आता इथे राकेश येतो. सॉरी असं म्हणतो राकेश. सॉरी सॉरी. अहो सॉरी का म्हणते असं म्हणते अंजली. या ना असं म्हणते ती. या या काय हवं होतं का तुम्हाला असं म्हणते अंजली. हो नाही काय नको असं म्हणतो राकेश. असंच जरा कणूशी खेळायला आलो होतं असं म्हणतो राकेश. आपली कणू म्हणा ना एकदा असं म्हणते अंजली. हो म्हणजे मला काही आठवत नसला तरी ती आपलीच मुलगी आहे. म्हणजे तुम्ही का खोटं बोलाल ना माझ्याशी असं म्हणतो राकेश. पण आता माझी सुद्धा छान मैत्री झाली आहे तिच्याशी असं म्हणतो राकेश. तुम्ही पाहिलं असेल छान खेळते ती माझ्याशी म्हणतो राकेश. खूप दिवसांनी तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह बोललात असं म्हणते आता इथे अंजली. बरं वाटलंय मला ऐकून असं म्हणते आता इथे अंजली. बघा प्रेक्षक तर आता इथे तरी तुम्हाला सगळं आठवतंय असं झालंय असं म्हणते ती. अहो मला पण आवडणारच आहे सगळं आठवलेलं असं म्हणतो राकेश. नाही म्हणजे अशा अवस्थेत जगणं सोपं नाहीच आहे ना असं म्हणतो राकेश. बरं हाय कुठे ती कणू असं म्हणतो इथे तो. ईश्वरी तिला जरा बाहेर फिरायला घेऊन गेली असं म्हणते अंजली. अरे वा असं म्हणतो राकेश. अंजली मॅडम खरं सांगू का जे तुम्हाला माझं बोलणं पॉझिटिव्ह वाटलं पण मला सुद्धा तुमचं बोलणं पॉझिटिव्ह वाटलं असं म्हणतो राकेश. ईश्वरी मॅडम आणि बाळाला तुम्ही दोघांना जाऊ दिलंय हेच खूप छान आहे असं म्हणतो तो. खूप छान वाटलं असं म्हणतो तो. मला काहीच कटुपणा नाही. ईश्वरी मॅडम खरंच खूप काळजी घेतात बाळाची असं म्हणतो राकेश. खूप छान खेळतात त्याच्यासोबत. तर अंजली आता काय म्हणतच नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक सुप्रिया असते. शुभांकर आणि नम्रता मधली ही निखळ मैत्री तर बघून आकाशना वाईट तर वाटलं नसेल ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. म्हणून एवढा राग असं म्हणते आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षक तर आता तिला कळतच नाही. खरं तर माझ्या मनात सुद्धा त्या मलाही या दोघांना असं बघून असा विचार आलाच होता की असं म्हणते सुप्रिया. पण म्हणून आकाश हे असं एवढं डोकाचं पाऊल उचलेल नमुला मिळवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागेल तो असं म्हणते सुप्रिया. तर नम्रता म्हणते आई काय झालंय तुला एवढं तचकायला असं म्हणते ना नम्रता. कसल्या एवढ्या विचारत होतीस तू. नाही ग असं म्हणते सुप्रिया. असंच ते असं म्हणते ती. नमुला हे सांगू का असं म्हणते सुप्रिया मनातल्या मनात. नाही नको नको असं म्हणते आता इथे ती. नको उगस नको ते गैरसमज आणि भांडणं होतील. नकोच ते असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे नम्रता म्हणते आई अगं का
का बोलता बोलता अशाने गप्प होऊन गेलीस तू असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक नम्रता. काय टेन्शन आहे का असं म्हणते ती. नाही नमो अगं असं काही टेन्शन नाही असं म्हणते आता इथे सुप्रिया. बरं तुझं आवरलं का असं म्हणते सुप्रिया. तुला क्लाउड किचनला जायचंय ना असं म्हणते ती. हो हो असं म्हणते आता इथे नम्रता. जा मग तयारी कर जा असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे नम्रता निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे ईश्वरीला दाखवले तर आता इथे ईश्वरी टेन्शन मध्ये असते आणि ती चालत असते. तर आता तिला खूपच शॉक आणि टेन्शन मध्ये दाखवले. तर आता ती परत फोन ट्राय करते. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव जात असतो. तर आता इथे तेवढ्यातच त्याला कॉल येतो ईश्वरीचा. तर आता तो कॉल बघतो. तर आता तो कॉल घेतो. तर बोल मी सिंदूर असं म्हणतो. हॅलो सर असं म्हणते ती रडायला लागते खूप जोरजोरात. तर आता इथे मी सिंदूर असं म्हणतो. काय झालं रडतेस का तू असं म्हणतो. अरे ओके असं म्हणतो. तर आता इथे ईश्वरी बोलतच नाही. तू तर कर्णिकाला घेऊन गार्डन मध्ये गेली होतीस ना इशी ओके असं म्हणतो. आपली कर्णिका काय झालं तिला बोल असं म्हणतो. तर सर तर आता ती सांगते बघा प्रेक्षक सगळा घडलेला प्रकार. तर आता इथे अर्णव म्हणतो व्हॉट विसिंदूर काय बोलतेस आहो सर. तर आता तेवढ्यातच कॉल कट होतो. हे भगवान सर माझ्या मोबाईलची बॅटरी खूप लो झाली आहे. माझं डोकं चालत नाही असं म्हणते ती. तू घेऊन गेली होतीस ना तिला सांभाळायला येत नाही तुला नीट असं म्हणतो. बाळाची काळजी घेण्यात मी थोडी जरी कमी करेल असं वाटतं का तुम्हाला असं म्हणते आता ईश्वरी. किडनॅप केलंय कोणीतरी तिला प्लीज खरंच मला नाही माहिती सर असं म्हणतो. काय बोलतेस तू. बरं हे सगळं तू घरी सांगितलं नाही असं म्हणतो. अहो घरचे आधीच माझ्यावर एवढे चिडलेत. हे सगळं सांगितलं तर ते काय करतील. मी काय करू असं म्हणते ईश्वरी. तर आता तेवढ्यातच बॅटरी परत होते. सर माझ्या मोबाईलची बॅटरी कमी झाली आहे पूर्ण लो झाली आहे. मी एका बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये जाते असं म्हणते ती. मी पोचतो जा तिथे असं म्हणतो. मी सिंदूर काय व्हायला नको कर्णिकाला यू गेट इट असं म्हणतो. मी पोचतो असं म्हणतो. हो असं म्हणते इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक आडव जातो पोलीस स्टेशनकडे. तर आता इथे तो आपला कोट ठेवतो. तर आता इथे ईश्वरी खूप रडत असते. आपल्या अश्रू पुसते ती. तर आता इथे समजा बघितलं की आपण ते काय ते कुठे आहे कर्णिका असं म्हणते वल्लरी. तर आता इथे अंजली म्हणते मगाशी तिला ईश्वरी घेऊन गेली आहे ना बाहेर मोकळ्या हवेत फिरायला असं म्हणते अंजली. किती वेळ झाला तिला घेऊन जाऊन असं म्हणते वल्लरी. फोन करते असं म्हणते अंजली. तर फोन करते आता ती. फोन लागला असं म्हणते वल्लरी. फोन बंद येते असं म्हणते ती. कुठे नाही तिला आपल्या कर्णिकाला काय झालं असेल असं म्हणते वल्लरी. कुठे आहे गणू कुठे आहे माझी असं म्हणते अंजली. कर्णिका कुठे असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी आणि अर्णव काय उत्तरच देत नाही. तर आता अर्णव कर्णिका किडनॅप झाली असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे अंजलीच्या हातातून फोनच पडतो आणि तिला चक्कर येते. अंजली मॅडम असं म्हणतात इथे राकेश. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.